नमस्कार, मी गौरी सारंग. पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आता पाहूया काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आजपासून सलग सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता सुनावणी सुरू होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे आणि थोड्याच वेळात ठाकरे गटाचे पदाधिकारी चौकशीसाठी हजर राहणार आहेत. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. संभाजीराजे छत्रपती आणि हरिभाऊ राठोडांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या वायबी सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता बैठक पार पडणार आहे. शिंदे समिती 21 ते 23 नोव्हेंबरच्या दरम्यान विदर्भ दौऱ्यावर आहे आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून कुणबी नोंदीविषयी आढावा घेतला जाणार आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडणार आहे. तर पहाटे 3 वाजताही मनोज जरांगे यांचं पुण्यातील आळंदीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय. फुलांची उधळण करत जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. पुण्यातील खराडीमध्ये मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी सकल मराठा समाजानं बाईक रॅली काढली आहे. लाल महाल येथून ही बाईक रॅली काढण्यात आली आहे. रायगडच्या खोपोलीमध्ये मनोज जरांगे यांची सभा पार पडणार आहे. या सभेला रायगड जिल्ह्यातून 2 लाख मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे आणि दरम्यान सभास्थळी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलेत. नवी मुंबईतील घणसोलीमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. 5 एकर मैदानात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर जालन्यात 1 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी भोकरदन तसेच जालना तालुका शहर यांच्या वतीनं आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा आज बीडमध्ये आहे. यावेळी रोहित पवार युवकांशी संवाद सुद्धा साधणार आहेत. आमदार संदीप क्षीरसागरांच्या मूळ गावी गणपतीचं दर्शन घेऊन ते यात्रेला सुरुवात करणार आहेत. कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून राधानगर ते करवीरमधील 58 गावांमधून 86% मतदान झालंय. कोल्हापूरच्या भोगवती कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे आणि यावेळी मतपेट्यांमधून चिठ्ठ्यांचा पाऊस पडला असून मतदारांनी नेत्यांना सुनावलाय आणि चिठ्ठ्यांमधून सर्वच नेत्यांवर निशाणा साधलाय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार महामोर्चा निघतोय. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तर भंडाऱ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते इगतपुरीतील विकसित भारत संकल्प यात्रेतील उपक्रमाचा आढावा सुद्धा घेणार असून शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. दौंड तालुक्यात काणगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात आलाय. भुजबळ हे सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत असून सतत अपशब्द वापरत असल्यानं हा निषेध नोंदवण्यात आलाय. मनोज जरांगेबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांचा निषेध करण्यात आलाय. जळगावच्या 40 गावमध्ये दोघांच्याही प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. बागेश्वर बाबा आजपासून 3 दिवस पुण्यात असून यावेळी त्यांचा दरबार भरणार आहे. पुण्यातील संगमवाडीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून उपमुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला अनिसनं विरोध केलाय. बुलढाण्याच्या जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी संबळ वादन करत ताल धरलाय. मतदारसंघातील जनतेवर देवीची कृपा राहावी. कुटे यांनी आपल्या बालमित्रांसोबत गोंधळ घातलाय.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर गावगुंडांनी अत्याचार केल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे। पीडितेला सिगारेटचे चटके देत मुंडन करून विवस्त्र धिंड काढण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलाय। खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मुंबईच्या चेंबूरमधील बीएआरसी कॉलनीत महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। गुंगीचं औषध अत्याचार केल्याचा आरोपीने पीडितेनं तक्रार केली आहे आणि या प्रकरणी 2 जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। तर खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री शेवाळे यांचं काल सायंकाळी राहत्या घरी निधन झालंय। त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्रींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुल शेवाळे यांचं सांत्वन देखील केलंय। मुंबईत आजपासून 2 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। एअर ब्लॅडर बदलण्याच्या कामाकरिता पाणी कपात लागू करण्यात आली आहे। धुळ्यातील मोहाडी उपनगराला डेडर गाव तलावातून पाणी पुरवठा केला जातोय, मात्र यावर्षी पाऊस कमी झालाय, त्यामुळे मोहाडी उपनगराला अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याचं नियोजन करण्यात आलंय। दिल्ली मुंबई पाठोपाठ आता नागपुरातही प्रदूषणाचा धोका वाढलाय। दिवाळीपूर्वी समाधानकारक वरून अत्यंत खराब श्रेणीत घसरलेली हवेची गुणवत्ता अजूनही तशीच आहे आणि त्यामुळे नागपूरकरांना प्रदूषित वातावरणाचा अनुभव येतोय। आजपासून नवी दिल्लीतील शाळा पुन्हा सुरू होणार आहेत। वाढत्या प्रदूषणामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि हवेची गुणवत्ता काहीशी सुधारल्यानं पुन्हा शाळा सुरू होणार आहेत। 10वीच्या परीक्षांसाठी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत आहे। विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार आहे। ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा गाव हे रेल्वे स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। या स्थानकाचं लवकरात लवकर उद्घाटन करावं अशी मागणी प्रवासी करतायत। काम पूर्ण झाले असताना उद्घाटन होत नसल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। मध्य रेल्वेनं गेल्या 7 महिन्यात फुकटात प्रवास करणाऱ्या 27,32,000 प्रवाशांवर कारवाई केली आहे। या कारवाईत फुकट्या तब्बल 176 कोटी 17 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। संभाजीनगर महापालिका प्रशासनानं आपल्या शाळांसह उद्यानही सध्या दत्तक घेण्याची तयारी सुरू केली आहे। तर खासदार इम्तियाज जलील यांनी 4 शाळा दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे। तर संभाजीनगर फर्स्टने सध्या 4 उद्यानं विकसित करण्यास सहमती दर्शवली आहे। हिंगोली जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची कागदी केस पेपरपासून सुटका होणार आहे। रुग्णांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार असून त्यांना टोकन दिलं जाणार आहे आणि याच टोकनवर केस पेपर उपलब्ध राहणार आहेत। नाशिकच्या स्वामी समर्थ केंद्रात कृषी अधिकारी असलेल्या सेवेकरी महिलेनं गुरुकुल पीठाच्या ट्रस्टींकडून 1 कोटींची खंडणी मागितली आहे। त्यातील 10 लाखांची खंडणी घेताना सेवेकरी महिलेसह तिच्या मुलाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। हिंगोलीमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवलेत। पहाटे 5 वाजता भूकंप झाला असून भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी रिश्टर स्केलवर नोंदवण्यात आली आहे। सध्या राज्यभरात कोरडं वातावरण आहे। पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। तर मुंबईकरांना आणखी काही दिवस थंडीची वाट पाहावी लागणार आहे। मुंबईचा किमान पारा 24 नोव्हेंबरपर्यंत खाली येणार नाही असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाचा पारा सध्या घसरलाय। पाताळगंगा नदीचं पाणी नवी मुंबईला मिळवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। खालापूर तालुक्यातून वाहणाऱ्या या नदीतील 100 MLD पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचा प्रस्ताव पालिका सरकारकडे पाठवणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात पाण्याची टंचाई जानेवारीपासून उद्भवणार आहे। या पार्श्वभूमीवर कृती निवारण आराखड्यातील अंमलबजावणी आवश्यक आहे, परंतु ग्रामीण पुरवठा विभागाचे अधिकारी सक्तीच्या रजेवर असल्यानं नियोजन करणं कठीण जात आहे।
राज्यात रब्बी हंगामात सुमारे 28% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीच्या पेरण्या अद्यापही 50%च्या आत असल्याचं चित्र आहे। भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातोय, पण अद्यापही धान खरेदी सुरू झाली नाहीये आणि प्रशासनाच्या चुकीमुळे धान खरेदी रखडली जात असल्याचा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलाय। तर गहू हरभऱ्याच्या पिकाला पर्याय म्हणून वाशिममधील शेतकरी औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाकडे वळाले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी चियाची लागवड केली असून या पिकाला कोणतेही रासायनिक खत द्यावं लागत नाही। वाशिम जिल्ह्यात 95% शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर केला जातोय आणि त्यामुळे पाण्याची बचत होत असून पिकांनाही चांगला फायदा होतोय। हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील 1000 शेतकऱ्यांना शेतीच्या कुंपणासाठी अनुदानावर सोलर पॅनल, बॅटरी आणि साहित्याचा संच मिळणार आहे। 13,000 रुपयांवरील किमतीचं साहित्य बाजार समिती 4,750 रुपयात मिळणार आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात गवा रेड्यांनी हैदोस घातलाय आणि रेड्यांमुळे शेतकऱ्यांच्या भुईमुग पिकाचं मोठं नुकसान झालंय। या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत। नंदुरबार जिल्ह्यात मजुरांच्या स्थलांतराचा परिणाम कापसाच्या वेचणीवर होत आहे। कापूस तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत, तर बुरट्या चोरट्यांकडून कापसावर डल्ला देखील मारला जातोय। अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील कोलतेल शेत शिवारात रानटी डुकरांनी हैदोस घातलाय आणि त्यामुळे शेतातील कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। गोंदिया जिल्ह्यात सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी नागरिकांनी गौतमी पाटीलला पाहण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा केली होती। जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, रशिया, डेन्मार्क या देशातील 52 परदेशी नागरिकांनी साईच्या समाधीचं दर्शन घेतलंय आणि मंदिर समितीतर्फे या नागरिकांचा सत्कार करून स्वागत सुद्धा करण्यात आलंय। रायगडच्या रोहामधील कुंडलिका तीरावर छठपूजा उत्साहात साजरी करण्यात आली आहे आणि यावेळी उत्तर भारतीय महिलांनी छठपूजेसाठी मोठी गर्दी केली होती। घणसोलीतील आई एकवीरा पदयात्रा सेवा संस्थेच्या वतीनं यावर्षी प्रथमच घणसोली ते कार्ला लेणी अशी पायी पालखी पदयात्रा काढण्यात आली आहे आणि यावेळी कोपरखैरणे गावच्या ग्रामस्थांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलंय। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीत किलबिल फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। या फेस्टिवलसाठी पालक मोठ्या संख्येनं चिमुकल्यांना घेऊन आले होते। नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जालना जिल्हा प्रशासनानं केलंय आणि या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी 5% व्याज दरानं 1 लाख रुपये कर्ज दिलं जात आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आज महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी महिलांनी आपल्या समस्यांबाबत तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलंय। नंदुरबारमधील तोरणमाळ येथे आदिवासी पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। पर्यटन विकासाला वाव मिळावा अशी येथील प्रेक्षणीय स्थळांच्या विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। जालन्यातील कलावती हॉस्पिटल येथे मोफत कृत्रिम हातपाय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। 153 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलाय। जळगावच्या पाचोऱ्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। चव्हाण हे मराठी आणि भूगोल विषयाचे अध्यापक आहेत। तर दुबईत नुकतीच आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा पार पडली आहे। या स्पर्धेत एका स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू अंजली गजभिये आणि निलिमा धारकर यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली आहे। दिवाळीच्या सुट्टीत नंदुरबार बस आगाराने सध्या 7 दिवसात 3 लाख किलोमीटरच्या बस फेऱ्या पूर्ण केल्यात आणि यातून आगाराला 1,72,11,982 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। वर्ध्यातील जिल्हा क्रीडा संकुल येथे नॅशनल कराटे स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि यामध्ये 7 राज्यातील 700 खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय आणि वेगवेगळ्या वजन गटात ही स्पर्धा होत असून चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय।
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या लाईनमनला सध्या शॉक लागल्याची घटना जालन्यामध्ये घडली आहे आणि सुदैवाने लाईनमनचा जीव बचावला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वीर जवान विनोद शिंदे पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। कर्तव्य बजावताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला होता। मुंबईतील कुर्ला परिसरात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या इमारतीत खताच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात गावगुंडांकडून व्यावसायिकांना दमदाटी करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे। एका व्यावसायिकाला मारहाण करतानाची घटना सध्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे। लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे वेळेचे निर्बंध न पाळणाऱ्या 4 व्यावसायिकांवर सध्या कारवाई करण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या 4 पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे। तर पिंपरी चिंचवड शहरात सिलेंडरचा स्फोट झाला। यात घरातील साहित्य जळून खाक झालाय आणि सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाहीये। चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुक्यात वर्धा नदीपात्रात अस्थि विसर्जनावेळी मुलगा आणि भाचा नदीच्या प्रवाहात बुडत होते। त्यांना वाचवण्यासाठी उपसभापती गोविंदा पोडे यांनी नदीत उडी घेतली आहे। मात्र दोघांना वाचवताना त्यांचाही बुडून मृत्यू झालाय। लाचलुचपत विरोधी विभागानं पोलीस असल्याचं सांगून नेरूळमधील बार चालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केलाय आणि या प्रकरणी 6 जणांच्या टोळीला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे। तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज।